नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो ॲक्ट बघणार आहे आपण हिंदू मॅरेज ॲक्टबद्दल बघतो आहे. आधीचे 3 लेक्चर झालेले आहेत, आता हे 4थं लेक्चर आहे. तर हिंदू मॅरेज ॲक्टचं सेक्शन 11 वॉइड मॅरेजसाठी आहे. वॉइड मॅरेज म्हणजे काय? वॉइड म्हणजे निषिद्ध किंवा अनएन्फोर्सेबल मॅरेज. आता वॉइड फ्रॉम स्टार्टिंग किंवा वॉइड अब इनिशियो किंवा फ्रॉम बिगिनिंग किंवा फ्रॉम स्टार्टिंग एखादं मॅरेज जर वॉइड असेल तर ते वॉइड कधी होऊ शकतं? वॉइड मॅरेज कधी होईल? इफ इट कॉन्ट्राव्हेंट्स एनी वन ऑफ द कंडिशन स्पेसिफाईड इन द क्लॉज 1, 4, 5 ऑफ द सेक्शन 5 ऑफ हिंदू मॅरेज ॲक्ट. आता आपण हे मराठीत बघूया की जर सेक्शन 5चा सब क्लॉज 1, 4 आणि 5 हे जर कॉन्ट्राव्हेंट झाले किंवा ह्या सेक्शन सब क्लॉजचं उल्लंघन झालं तर ते मॅरेज वॉइड होतं. आता हे सब क्लॉज काय काय आहेत ते आपण बघूया. तर वॉइड मॅरेजचा इफेक्ट काय होईल? तर वॉइड मॅरेजचा इफेक्ट असा होईल तर ते मॅरेज स्टार्टिंगपासून किंवा फ्रॉम बिगिनिंगपासून जरी लग्न झालं पण त्या मॅरेजला स्टेटसच नाही की ती व्हॅलिड आहे, ते पुढं कंटिन्यूच होऊ शकत नाही. अशा मॅरेजचं स्टेटस काय होईल? त्या 2 पती पत्नींना पुढचे राईट्स आणि लायबिलिटीज मिळणार नाहीत. राईट्स म्हणजे त्यांना मिळणारे लग्नानंतरचे हक्क, म्हणजे वैवाहिक संबंधाचे हक्क, फॅमिलीच्या बद्दलचे जे आपल्याला वेगवेगळे हक्क मिळतात, प्रॉपर्टीचे. तर ते मॅरेजच वॉइड असेल तर हे सगळं पुढचं मिळणार नाही. तसेच त्यांच्या लायबिलिटीज ज्या आहेत त्याही त्यांच्या अंगावर जाणार नाहीत. म्हणून ह्याला वॉइड मॅरेज असं म्हटलं आहे. आता आपण सेक्शन 1 काय आहे? सेक्शन 5 ऑफ सब क्लॉज 1 हे बघतो. तो आहे बायगेमीसाठी. बायगेमी म्हणजे काय? तर समजा एखाद्या पती आणि पत्नीचं, समजा वधू आणि वरांचं लग्न होतं आहे, परंतु त्याच्या आधीच जर दोघांपैकी एकाचं जर आधी लग्न झालेलं असेल आणि त्यापैकी एखाद्याचा स्पाऊस म्हणजे त्याचा जोडीदार जर जिवंत असेल आणि तरी तो दुसरं लग्न करत असेल तर तो झाला बायगेमी, म्हणजे एकापेक्षा जास्त वाईफ किंवा हजबंड असणं, याला बायगेमी. IPC सेक्शन 494 आणि 495 याप्रमाणे बायगेमी हा ऑफेन्स आहे. ऑफेन्स आहे, त्याला पनिशमेंट आहे. तर सेक्शन 494 प्रमाणे बायगेमी काय हे दिलेलं आहे, त्याची डेफिनेशन आहे. 495 प्रमाणे पनिशमेंट फॉर द बायगेमी हे दिलेलं आहे. IPCच्या 494 आणि 495 प्रमाणे बायगेमी हा एक ऑफेन्स आहे. जर त्यांच्या आधी पती पत्नीपैकी एखाद्याचे जर स्पाऊस जिवंत असेल, तो दुसरा मॅरेज करत असेल तर त्यावेळेला त्यानं दुसरं केलेलं जे मॅरेज आहे ते वॉइड होईल, रद्दबातल होईल. त्याला पहिल्या मॅरेजचा डायव्होर्स घेतल्याशिवाय दुसरं मॅरेज करता येत नाही किंवा पहिल्या मॅरेजचा जो जोडीदार आहे त्याचं निधन झाल्याशिवाय त्याला दुसरं मॅरेज करता येत नाही. आता सेक्शन 5 ऑफ द सब क्लॉज 4. आता प्रोहिबिटेड डिग्री रिलेशनशिप. प्रोहिबिटेड डिग्री म्हणजे काय? निषेध केला आहे, ह्या डिग्रीला निषेध केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारच्या रिलेशन्समध्ये पती पत्नीचे नातं किंवा शारीरिक संबंध, वैवाहिक संबंध निर्माण होऊ शकत नाही. आता प्रोहिबिटेड डिग्री हे की फॉर एक्झाम्पल त्या नात्यामध्ये विवाह निषिद्ध मानलेला असतो, अशा ह्याला आपण प्रोहिबिटेड डिग्री म्हणतो. म्हणजे हे कुठले असतात विवाह? समजा काका पुतणी, पुतण्या आणि काकी असं होऊ शकत नाही. बहीण भाऊ किंवा आईवडिलांचे बहीण भाऊ, मामा भाची, असे जे रिलेशन्स आहेत ते प्रोहिबिटेड डिग्री आहेत, कारण मग त्या नात्यांना अर्थच राहणार नाही. म्हणून प्रोहिबिटेड डिग्रीमधले रिलेशन्स असतात त्याच्यामध्ये विवाह होऊ शकत नाहीत. आणि याला असा जर कोणी विवाह केलाच तर तो वॉइड मॅरेज होतो, त्याला कुठलाही स्टेटस नाही. आणि कायद्याने त्याला मान्यताच दिलेली नाही. अशा प्रकारचे इल्लिगल रिलेशनशिप की नात्यामध्ये जे प्रेमाचं नातं आहे किंवा एक रिस्पेक्टफुल नातं आहे अशामध्ये विवाह होऊ शकतो, म्हणून त्याला प्रोहिबिटेड डिग्री ऑफ रिलेशनशिप असं म्हटलं जातं. आता सेक्शन 5 चा सब क्लॉज 5 आहे सपिंडा रिलेशनशिप. सपिंड म्हणजे काय? सगोत्र विवाह. सगोत्र विवाह म्हणजे एकाच गोत्रातले सगळे. आता ह्याच्यामध्ये काय होईल? साधं आपण हे बघूया की जर 2 व्यक्तींचे पूर्वज जर एकच असतील, कॉमन लिनियन्स असतील, तर ते 2 व्यक्ती ते एका गोत्रातले झाले. मग एका गोत्रातले बहीण भाऊ करू शकतात का? किंवा चुलत बहीण भाऊ नाही करू शकत, म्हणजे त्यांचे पूर्वज एक आहेत, कॉमन लिनियन्समध्ये आहेत. तर याला म्हणायचं सपिंडा रिलेशनशिप. आता सपिंडा रिलेशन्समध्ये असं असतं, आईकडून येणारा 3 जनरेशन्स आणि वडिलांच्याकडून येणारे 5 जनरेशन्स, यामध्ये कुठलाही नातेसंबंध होऊ शकत नाही, वैवाहिक नातेसंबंध
होऊ शकत नाही. ह्याला म्हणायचं सपिंडर रिलेशनशिप. जर सपिंडर रिलेशनशिपमध्ये जर विवाह झालाच किंवा प्रोहिबिटेड डिग्रीमध्ये विवाह झालाच तर त्याला 1 मंथ इम्प्रिझनमेंट आणि फाईन अशी त्याची हे आहे पनिशमेंट आहे. आता हे आपण बघितलं व्हाईड मॅरेजबद्दल. आता सेक्शन 12 आहे. सेक्शन 12 आहे व्हाईडेबल मॅरेजसाठी हिंदू मॅरेज ॲक्टचा. व्हाईड म्हणजे काय? व्हाईडेबल. आता ह्याच्यात तर स्टार्टिंगपासूनच ह्या कंडिशन्समध्ये असेल, या क्लॉजखाली आलेले व्हाईड आले म्हणजे त्या विवाहाला स्टेटसच नाही किंवा अनएन्फोर्सेबल, रद्दबातल, निषिद्ध असं म्हटलं. आता व्हाईडेबल, व्हाईड होणारा, होऊ शकणारा असा विवाह. तर व्हाईडेबल मॅरेज कधी होईल? आधी तर तो लग्न केल्याशिवाय तो व्हाईडेबल होणार नाही, कारण जर ते अशा कंडिशनमध्ये तो व्हाईडच असतो. पण व्हाईड कधी होईल? तर ह्या पुढच्या ज्या कंडिशन्स जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तो व्हाईडेबल होतो, व्हाईड होऊ शकणार. आता ह्या अशा कोणत्या कंडिशन्स आहेत? तर हे ग्राउंड्स आहेत. ह्या ग्राउंड्समध्ये त्या व्यक्ती ते विवाह व्हाईड होऊ शकतात. तर पहिला ग्राउंड आहे इम्पॉर्टन्सी. इम्पॉर्टन्स म्हणजे नपुसकत्व. नपुसकत्व म्हणजे पती किंवा पत्नी या दोघांच्यापैकी जर कोणाला मुलं जन्माला घालण्याची क्षमता नसेल. विवाह कशासाठी होतो? की तुमचे पुढे प्रजनन व्हायला पाहिजे, मुलं बाळं होऊन तुमचं वंश वाढला पाहिजे, याच्यासाठी विवाह होतात. मग जर एखाद पतीला किंवा पत्नीला त्यांना मुलं करण्याची जी क्षमता आहे ती नसेल तर त्याला इम्पॉर्टन्सी म्हणतात. जर पती इम्पॉर्टंट असेल तर पत्नी अर्ज करू शकते किंवा पत्नीला मुलं होऊ शकत नसले तर पती अर्ज करतो डायव्होर्ससाठी. इम्पॉर्टन्सी हा एक ग्राउंड आहे डायव्होर्ससाठीचा. तर ह्याच्यामध्ये पण जर ती व्यक्ती, त्या दोघांपैकी एक जरी व्यक्ती इम्पॉर्टन्स असेल तरी तो विवाह व्हाईड होईल आणि त्यांना डायव्होर्ससाठी ॲप्लिकेशन करता येतं, म्हणजे तो विवाह व्हाईड झाला आणि मग त्यांना रितसर डायव्होर्स मिळेल. आता दुसरा नंबर आहे अनसाऊंडनेस ऑफ माइंड किंवा इडियट किंवा ल्युनॅटिक्स. साऊंड माइंड म्हणजे काय? संज्ञान. संज्ञान म्हणजे काय? व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. म्हणजे त्या व्यक्तीला समजतं की हे बरोबर आहे का नाही, मी हे वही इथं ठेवायची की नाही, मी लिहायचं की नाही, किंवा मी आता जे लग्न करतो आहे ती कुणाशी करतो आहे, नंतर मला तो संसार करायचा आहे, हे जे त्याला समजतं आणि तो त्याच्यानंतर लग्न करतो त्याला म्हणायचं की साऊंडनेस ऑफ माइंड. आता ज्याला हे समजत नाही ते झाले इडियट, तर पूर्ण मूर्ख असतो. ल्युनॅटिक्स म्हणजे वेळाचे झटके येतात किंवा मेंटली डिसऑर्डर असते की त्यांना कृती तर करतात पण त्या रिलेव्हन्सी नाही. हा प्रश्न विचारला तर दुसरं उत्तर देतात, म्हणजेच त्यांना प्रॉपर समजत नाही. अशा व्यक्तीची तुम्ही कन्सेंट घेऊ शकता का? लग्न करताना कन्सेंट असली पाहिजे. कन्सेंट पण कशी असली पाहिजे? फ्री कन्सेंट असली पाहिजे आणि अंडरस्टँड करून दिलेली कन्सेंट असली पाहिजे. म्हणजे असे नुसते तू जेवतोस का तर हो म्हणणं ठीक आहे, लग्नासाठी तुला समजून उमजून केलेली गोष्ट आहे तर त्याला कन्सेंट ही फ्री असली पाहिजे. जर कोणी जबरदस्तीने फोर्सफुली दिलं तर त्याला अर्धवट समजते, हां ह्याला लग्न कर, त्याला ते समजतच नाही किंवा अर्धवट समजते आणि त्याला फोर्सफुली दुसऱ्याच्या गळ्यात बांधून दिलं. किंवा फ्रॉडली म्हणजे चुकीचे सर्कमस्टन्सेस सांगितले किंवा चुकीची त्या मुलाची माहिती दिली, असं त्याला फसवणूक करून जर विवाह केला तर ती कन्सेंट फ्री कन्सेंट होईल का? तर नाही. मग अशा कन्सेंटला ती जर कन्सेंट फ्रॉडुलंट असेल, फोर्सफुली घेतलेली असेल किंवा अनसाऊंडनेस माइंड नी घेतलेली असेल तर ते कन्सेंट फ्री नसल्यामुळं तो विवाह व्हाईड होऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये हा सेकंड ग्राउंड पण आहे अनसाऊंडनेस ऑफ माइंड. ह्याच्यामध्ये कन्सेंट फ्री पाहिजे आणि या प्रकारे जर दोन्ही कन्सेंट घेतल्या, जर कन्सेंट घेतली फोर्सफुली किंवा फ्रॉडुलंटली तर ती कन्सेंट फ्री नसल्यामुळं तो विवाह व्हाईडेबल होऊ शकतो. आता थर्ड नंबरला असा आहे प्रेग्नन्सी बिफोर मॅरेज. म्हणजे मॅरेजच्या आधी जर एखाद्या स्त्रीचे दुसऱ्याशी संबंध असतील आणि प्रेग्नन्सी राहिली असेल तर त्या मॅरेज व्हॅलिड होईल का? नाही, कारण पती आणि पत्नी हे दोघं आहेत की त्यांच्यापासूनच मुलं व्हायला पाहिजेत. तिसऱ्या व्यक्तीपासून मुलं झाले तर तो विवाह व्हाईड होईल, कारण इलिगल रिलेशनशिप. तर ह्याच्यामध्ये हे 2 ग्राउंड्स आहेत. ह्याच्यासाठी तुम्हाला 1 वर्षाच्या आत पिटिशन दाखल करावे लागते की मला हा जो माझं लग्न झालं आहे ते व्हाईड आहे, कारण ह्या ग्राउंडखाली मला माझं मॅरेज काही व्हॅलिड होऊ शकत नाही आणि कोर्टाला अर्ज करावा लागतो डायव्होर्ससाठी की ह्या कारणासाठी मला हे लग्न मान्य नाही आणि मला ते मोडायचं आहे आणि मला डायव्होर्स हवा आहे. आणि मग 1 वर्षाच्या आत ते पिटिशन दाखल केलं पाहिजे, कारण नंतर ते प्रूव्ह करणं अवघड आहे. मग इतके दिवस का राहिले
बरोबर. म्हणून ते लवकरात लवकर करा. 1 वर्षाच्या आत कोर्टात दाखल झालं तरच कोर्ट मान्य करेल की प्रेग्नन्सी आहे. आता झाले 10 महिने, मग ती पहिली आहे का हे कसं समजेल? किंवा हे अनसाउंड माइंड 1 वर्ष कसे काढले तुम्ही त्याच्याबाबत बरोबर. किंवा इम्पॉर्टन्सी आहे तर तुम्ही तुमच्यात हे वैवाहिक संबंध होत नाहीत तर मग तुम्ही राहिलात कसे? मग आता कसं काय तुम्हाला समजलं इम्पॉर्टन्सी आहे? तर तुम्हाला आधीच समजायला पाहिजे. तर मग हे तिन्ही ग्राउंडवर कोर्टात ॲप्लिकेशन करता येते की हे मॅरेज वॉइड आहे आणि मला डायव्होर्स हवा आहे. तर अशा प्रकारे आपण वॉइडेबल मॅरेज बघितलं आणि वॉइड मॅरेज बघितलं. सेक्शन 11 आणि सेक्शन 12 हे वॉइड मॅरेज आणि वॉइडेबल मॅरेजसाठी आहे. तर आशा व्यक्त करते की तुम्हाला सेक्शन 11 वॉइड मॅरेज आणि सेक्शन 12 हा वॉइडेबल मॅरेजसाठी समजला आहे. आणि समजला असेल, आवडलं असेल हे लेक्चर तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. धन्यवाद.